नमस्ते विद्यार्थ्यांनो. तर आपण मुलांनो आज बघूया 10वे जे प्रकरण आहे इयत्ता 5वीचं कालमापन, ह्या प्रकरणाचा आपल्याला आता आपण एक खेळ बघूया. आणि बघा, खेळाद्वारे आपण काही 24 तासी 12 तासी घड्याळ कशी असते आणि त्याचं कालमापन आपण बघूया. तर बघा, खेळ बघा मुलांनो, आणि खेळ खेळताना आपल्याला बोर होत नाही. अभ्यास करून समजा बोर झाले, त्याच्यासाठी तुम्हाला रिफ्रेशमेंटसाठी इथे खेळ दिलेला आहे आणि नक्कीच तुम्ही खेळ एन्जॉय करून सोडवा, त्याचा तुम्हाला अभ्यासात खूप फायदा होईल. तर बघा, इथे आपल्या समोर स्क्रीनवर 5 वेगवेगळी प्रकारची खेळ दिलेली आहेत. तर आज कोणता खेळ खेळायचा मुलांनो, आज तुमच्या मनाने सांगा. तर आज आपण घेऊया व्हेरी गुड. आज तुम्हाला तुमची काय इच्छा आहे? गणपती आणि मोदकाचं जे आहे तो खेळ आपण इथे घेऊया. इथे बघा, आपल्याला माहितच आहे खेळ, कारण आपण भरपूर प्रकरण आहे त्याच्यावर आधारित आपण खेळ खेळलेलो आहोत. इथे नेहमीप्रमाणे एक छोटा मुलगा आहे. जसं तुम्हाला मोदक आवडतात तसे सुद्धा ह्या मुलाला मोदक खूप आवडतात. मुलांनो, तुम्ही योग्य उत्तर द्या आणि त्याला जेवढे योग्य उत्तर बरोबर द्याल तेवढे जास्तीत जास्त मोदक त्याला मिळतील. आणि समजा उत्तर चुकीचं दिलं तर तो मुलगा रडेल, कारण त्याला गणपती बाप्पा मोदक देणार नाही. तर बघा, आता आपण खेळाला सुरुवात करूया. पहिला प्रश्न बघूया. घड्याळाच्या तपकडीवर पूर्ण वर्तुळे रिकामी जागा भाग केलेले असतात. बघा, घड्याळाच्या तपकडीवर पूर्ण वर्तुळाचे किती भाग केले असतात? बघा, पहिला पर्याय आहे 15, दुसरा पर्याय आहे 30, तिसरा पर्याय आहे 90 आणि चौथा पर्याय आहे 60. तर बघा, आपण अभ्यासलेलो होतो आणि माहितीही आहे आपल्याला. घड्याळ आठवा डोळ्यासमोर आणि त्याच्या तपकडीवर पूर्ण वर्तुळाचे. व्हेरी गुड, तुम्ही बरोबर उत्तर सांगितलेलं आहे. 60 भाग केलेले आहेत. म्हणजे आपण 60च्या समोर पिवळा रंग असल्यामुळे पिवळ्या मोदकावर क्लिक केलेला आहे आणि हे उत्तर आपलं अगदी बरोबर दिलेलं आहे. बघा, मुलगा किती खुश झालेला आहे, आनंदाने नाचत आहे. आता बघा, पहिला प्रश्न आपण बरोबर दिला तर ऑटोमॅटिक आपल्या समोर दुसरा प्रश्न आलेला आहे. प्रश्न काय आहे? 15 तास 30 मिनिटे वजा 11 तास. आपल्याला इथून वजाबाकी करायची आहे मुलांनो. बघा, 15 तासामधून 11 तास गेले तर किती राहणार आहेत? इथे मिनिटं दिलेले नाहीये, म्हणजे 30 मिनिटं जशाचे तसे राहणार आहे. तर बघा, पहिला पर्याय आहे 2 तास 45 मिनिटे, दुसरा पर्याय आहे 1 तास 60 मिनिटं, तिसरा पर्याय आहे 5 तास 70 मिनिटे आणि चौथा पर्याय आहे 4 तास 30 मिनिटे. तर बघा, काय उत्तर राहणार आहे? मिनिटं तर हे जशाचे तसे राहतील, कारण इथे 11 तासच्या समोर मिनिटं दिलेले आहे का? नाही. बघा, मग 15 मधून 11 गेले तर? व्हेरी गुड, तुम्ही दिलेलं उत्तर काय सांगितलेलं आहे तुम्ही? व्हेरी गुड, 4 तास 30 मिनिटे. तर बघा, आपण पर्याय क्रमांक 4 हे सांगितलेलं आहे तुम्ही. आपण त्याच्या मोदकावर क्लिक करूया. त्या रंगाच्या मोदकावर आपण क्लिक केल्यावर बघा, हे सुद्धा उत्तर तुम्ही अगदी बरोबर सांगितलेलं आहे. बघा, आता तिसरा प्रश्न काय आहे? तृप्ती 7 वाजता बाहेर गेली आणि 11:30 वाजता घरी परत आली, तर ती घराबाहेर किती वेळ होती? तर बघा, तृप्ती जी होती ती किती वाजता मुलांनो? 7 वाजता. 7 वाजता बाहेर गेली आणि 11:30 वाजता घरी परत आली, तर ती घराबाहेर किती वेळ होती? सांगा मुलांनो. तर बघा, 7 वाजतापासून आपण 11:30 पर्यंतचा वेळ मोजूया. तर बघा, अगदी बरोबर तुम्ही उत्तर सांगितलेलं आहे. बघा, 7 वाजतापासूनचा मोजूया वेळ 11:30 पर्यंत. बघा, 7 ते आपण 11 पर्यंतचा वेळ मोजूया, तर किती होईल? 8, 9, 10, 11 म्हणजे किती होईल? 4 तास होणार आहेत मुलांनो. 7 ते 11चा वेळ घेतला तर, आणि 11:30 म्हणजे आपल्याला 4 तासामध्ये 30 मिनिटे ऍड करावी लागेल. म्हणजेच किती आलेलं आहे मुलांनो? 4 तास 30 मिनिटे. म्हणजे उत्तर काय? 4.5 तास आलेला आहे. 4 तास 30 मिनिटे. म्हणजेच आपण बघा, पर्याय क्रमांक 2 वर लिहिलेला आहे 4 तास 30 मिनिटे. म्हणजे समोर हिरवी बटन आहे, आपण त्याच्यावर क्लिक करूया. आणि बघा, हे सुद्धा उत्तर बरोबर असल्यामुळे गणपती बाप्पाने मुलाला मोदक दिलेला आहे आणि आपल्या समोर नवीन प्रश्न आलेला आहे. बघा, दुपारच्या 12 नंतरची वेळ रिकामी जागा अशी सांगतात. आपण अभ्यासला आहोत मुलांनो 12 नंतरची वेळ आणि 12च्या आधीची वेळ.
तर 12च्या नंतरची वेळ असली तर आपण काय लिहितो बघा, 4 पर्याय. AM लिहितो, PM लिहितो, की तिसरा पर्याय मिनिट लिहितो, की चौथा पर्याय आहे सेकंड लिहितो. तर बघा 12 नंतरच्या वेळेला काय लिहितो मुलांना आपण? व्हेरी गुड. 12 नंतरच्या वेळेला आपण PM लिहितो, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 तुम्ही सांगितलेला आहे. म्हणजे हिरव्या रंगाचा मोदकावर क्लिक केलेला आहे. आणि बघा मुलांनो, हे उत्तर बरोबर असल्यामुळे मुलाला मोदक मिळालेला आहे. आता पाचवा प्रश्न वाचूया आपण. 24 तास पूर्ण होताच डिजिटल घड्याळात रात्री 12 या वेळेला रिकामी जागा अशा दिसतात. बघा आपण डिजिटल वॉच मध्ये बघितलेलाच आहे, सगळ्यांकडे डिजिटल वॉच असतेच. तर डिजिटल वॉच किंवा तुम्ही बाहेरही कुठे बघितली असेल तर डिजिटल वॉच मध्ये जेव्हा 24 तास पूर्ण होतात तर तेव्हा रात्री 12 वाजले किंवा रात्री 12 वाजले की 24 तास पूर्ण होतात तेव्हा घड्याळीत कसा वेळ दिसते मुलांना बघा. पर्याय क्रमांक 1 बघा 00, दुसरा बघा 12 वाजतात, तिसरा बघा 12 वाजून 1 मिनिट होतो, की चौथा पर्याय आहे 12 सेकंड. तर बघा काय उत्तर आहे मुलांना 4 पैकी? कसं दिसते घड्याळामध्ये? 8वा. व्हेरी गुड. तुम्ही सांगितलंय पर्याय क्रमांक 1. आणि बघा 00 म्हणजे 12 वाजले 24 तास पूर्ण झाले की घड्याळामध्ये असं दिसतं आपल्याला. आता आपल्या समोर नवीन प्रश्न आहे, 6वा प्रश्न बघूया. इथे बघा 3 तास 45 मिनिटं अधिक 1 तास 35 मिनिटं. तर ह्या दोघांची काय करायची? बेरीज करायची आणि किती उत्तर येतं ते आपल्याला बघायचं आहे. तर बघा मुलांनो, पटकन ही बेरीज करा. 3 तास 45 मिनिटं आणि 1 तास 35 मिनिटं. तर बघा यांची आपण बेरीज करूया. तर बेरीज केली असता काय उत्तर येते सांगा मला? व्हेरी गुड. 5 आणि 5 0, हातचा 1, 4 आणि 3 7, 7 आणि 1 8, 80 मिनिट हे उत्तर आलेलं आहे मुलांनो. तर बघा 80 मिनिटं आपण कधी लिहितो का? नाही. आणि अशी बेरीज केली तर 4 तास येतं. पण बघा आपण 80 मिनिटं कधी नाही, आपण 60 मिनिटच असतात आपले. म्हणून आपण काय केलं, जे 80 मधून इथे जे 60 जे आहेत 60 मिनिटं इकडे दिलेलं आहे. तर 60 मिनिटाचा काय असतो मुलांना? 1 तास. म्हणजे 80 मधून आपण जे 60 मिनिटं जे आलेलं आहे आपलं तिथून जे 60 मिनिटं आहेत तो इकडे देऊया, म्हणजे किती उरणार आहेत? 20 मिनिटे. म्हणून आपण इथे लिहूया 20 मिनिटे. आणि बघा हे जे 4 तास होते तर आपण हा जो 1 तास इकडे देऊया, म्हणजेच बघा 4 मध्ये हा 1 टाकूया, म्हणजेच किती होईल मुलांनो? 5 तास. म्हणजे ह्या दोघांची बेरीज करता आपल्याला उत्तर काय मिळणार आहे? 5 तास 20 मिनिटे. तर बघूया आपण 4 पर्यायापैकी कोणता आहे मुलांनो? पहिला पर्याय आहे 4 वाजून 15 मिनिटे, दुसरा आहे 6 वाजून 30 मिनिटे, तिसरा पर्याय आहे 5 वाजून 20 मिनिटे आणि चौथा पर्याय आहे 8 वाजून 40 मिनिटे. बघा आपलं काय आलं? 5 तास 20 मिनिटे म्हणजे पर्याय क्रमांक 3. तर बघा आपण निळ्या रंगाच्या मोदकावर आता क्लिक करूया मुलांनो. आणि बघा हे सुद्धा उत्तर बरोबर आहे. बेरीज बरोबर होते मुलांनो, फक्त आपण जेव्हा उसनं देतो किंवा जो वेळ आहे तो लक्ष द्यायचं बरोबर मिनिटांचा सेकंदाचा, तर बेरीज करताना असो या वजाबाकी करताना. आता बघा 7वा प्रश्न आपल्या समोर आलेला आहे मुलांनो. 7वा प्रश्न काय आहे? दुपारच्या 12च्या आधीची वेळ रिकामी जागा अशी सांगतात. तर बघा मगाशी प्रश्न आला होता की 12च्या नंतरची वेळ, आता 12च्या आधीची वेळ. इथले 4 पर्याय बघूया आपण. AM, दुसरा पर्याय आहे PM, तिसरा पर्याय आहे PA आणि चौथा पर्याय आहे MA. तर बघा 12च्या आधीची वेळ. व्हेरी गुड. खूप बरोबर उत्तर दिले आहे तुम्ही. म्हणजे AM म्हणतो आपण, म्हणजेच लाल मोदकावर मी क्लिक करत आहे आणि हे सुद्धा उत्तर अगदी बरोबर आहे. म्हणूनच गणपती बाप्पाने मुलाला मोदक दिला आहे. आता आपण 8वा प्रश्न बघूया. 8वा प्रश्न काय आहे मुलांनो? घड्याळात 6 वाजून 35 मिनिटे झाली आहेत हे आपल्याला रिकामी जागा यावरून समजते. तर आपण घड्याळामध्ये समजा 6 वाजून 35 मिनिटे झाली आहेत हे आपल्याला कशावरून समजते मुलांनो?
चार पर्याय बघूया. तास काट्यावरून समजते, दुसरं पर्याय आहे सेकंद काट्यावरून समजते, तिसरं पर्याय आहे तिन्ही काटा, की चौथा पर्याय आहे मिनिट काटा. तर बघा मुलांनो, घड्याळात 6:35 झाली आहे. आपल्याला फक्त तास काट्यावरून समजेल का? नाही. व्हेरी गुड. त्यासाठी तीनही काटे आवश्यक आहे. तास काटा, मिनिट काटा आणि सेकंद काटा. म्हणून बघा, तिन्ही काटा मीन्स हे तिसरा पर्याय आहे. तर आपण निळ्या रंगाच्या मोदकावर आपण क्लिक करूया मुलांनो. आणि बघा, हे सुद्धा उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे. आता आपल्या समोर नवीन प्रश्न येणार आहे. बघा, 9वा प्रश्न बघूया. 3 तास 24 मिनिटे 3 तास 20 मिनिटे रेल्वेने प्रवास आणि 2 तास 15 मिनिटे बसने प्रवास केला तर एकूण किती वेळ प्रवास केला? तर आपल्याला बघा, इथे रेल्वेने केलेला प्रवासाचा वेळ वेगळा आहे आणि बसने केलेला प्रवासाचा वेगळा वेळ आहे. आणि आपल्याला काय काढायचं? एकूण प्रवास. म्हणजेच काय करावं लागेल मुलांना? दोघांची आपल्याला बेरीज करावी लागेल. तर आपण बेरीज करूया मुलांनो. बघा, रेल्वेने प्रवास करताना किती वेळ लागला? 3 तास 20 मिनिट. मिनिटाला शॉर्ट मध्ये आपण मिनिट लिहूया, मी लिहूया. आणि बसने प्रवास करताना किती लागलाय? 2 तास 15 मिनिटे. 2 तास 15 मिनिट. तर बघा, यांची आपल्याला काय करायची आहे? बेरीज करायची आहे. का बरं बेरीज करायची आहे? कारण आपल्याला इथे एकूण किती वेळ प्रवास केला हे बघायचं आहे. तर बघा, इथे येणार आहे 35 आणि इथे 3 आणि 2 5, म्हणजे 5 तास 35 मिनिट हे उत्तर आलेलं आहे. तर बघा, पहिला पर्याय आहे 5 तास 35 मिनिट, दुसरा पर्याय आहे 2 तास 45 मिनिट, पर्याय क्रमांक तिसरा आहे 4 तास 30 मिनिट आणि चौथा पर्याय आहे 6 तास 60 मिनिटे. तर बघा, आपल्या दोघांची बेरीज केली असता 5 तास 35 मिनिट म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आणि हे उत्तर आपलं अगदी मॅच करत आहे, बरोबर उत्तर वाटत आहे आपल्याला. तर आपण पर्याय क्रमांक 1 म्हणजेच लाल मोदकावर क्लिक करूया. बघा, हे सुद्धा उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे. प्रश्न खूप सोपी आहेत मुलांनो, फक्त बेरीज वजाबाकी करताना व्यवस्थित करायची. बघा, इथे आपले सगळेच प्रश्न सोडवून झालेले आहेत मुलांनो आणि खेळ इथे आपला संपलेला आहे. एक छोटीशी परीक्षा आहे, जशी नेहमीप्रमाणे परीक्षा देतो तशी. आणि इथे प्रश्न आहे, प्रत्येक प्रश्नाला आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. तर आपण पहिला प्रश्न बघूया मुलांनो. दुपारच्या 12च्या नंतरची वेळ रिकामी जागा अशी सांगतात. तर बघा, 12च्या नंतरची वेळ कशी सांगतो मुलांनो? बघूया आपण 4 पर्याय. पहिला पर्याय आहे AM, दुसरा पर्याय आहे PM, तिसरा पर्याय आहे मिनिट आणि चौथा पर्याय आहे सेकंड. तर बघा, 12च्या नंतरची वेळ आपल्याला दाखवायची असेल तर आपण कसं दाखवतो मुलांनो? व्हेरी गुड. तुम्ही दिलेलं उत्तर, तुम्ही 12च्या नंतरची वेळ म्हटलेला आहे म्हणजे PM सांगितलेला आहे. आता आपण पुढे वळूया. दुसरा प्रश्न बघूया. घड्याळात 6:35 मिनिटे झाली आहेत हे आपल्याला रिकामी जागा यावरून कळते. तर बघा मुलांनो, घड्याळामध्ये समजा 6:35 मिनिटे झाले आहेत, आपल्याला कशावरून कळते? इथे 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे तास काटा, दुसरा पर्याय आहे सेकंड काटा, तिसरा पर्याय आहे तिन्ही काटा आणि चौथा पर्याय आहे मिनिट काटा. तर बघा मुलांना, आपल्याला माहित आहे घड्याळात जेव्हा 6:35 मिनिटे झाली आहेत हे समजण्यासाठी आपल्याला तीनही काट्यांची गरज असते. म्हणजेच आपण पर्याय क्रमांक तुम्ही सांगितले आहे तिसरा, म्हणून तिन्ही काट्यांवर मी क्लिक केलेला आहे, तिसऱ्या पर्यायावर क्लिक केलेला आहे. आता आपण बघूया मुलांनो तिसरा प्रश्न. बघा, तिसरा प्रश्न काय आहे? 3 तास 45 मिनिटे अधिक 1 तास 35 मिनिटे बरोबर किती? म्हणजे बघा, ह्या दोन्ही तासांची बेरीज केली असता आपल्यासमोर काय उत्तर येणार आहे आपल्याला सांगायचं आहे. आणि इथे 4 असे पर्याय दिलेले आहेत. तर बघा, याच्यासाठी आपण काय करूया मुलांनो? याच्यासाठी आपण याची बेरीज करूया आणि सांगा तुम्ही काय उत्तर येणार आहे यांची बेरीज केली असता. तर बघा मुलांनो, यांची बेरीज करूया आणि काय उत्तर येते सांगा पटकन. व्हेरी गुड. 5 आणि 5 10 चा 0, हातचाला 1, 4 आणि 3 7, 4 आणि 3
4 आणि 3 7, 7 मध्ये 1 टाकला 8, म्हणजे 80 मिनिट येणार आहे. आणि इथे तासामध्ये बघा 4 तास. परंतु बघा आपण 80 मिनिट असं लिहितो का नाही, 80 मिनिटला आपण 60 मिनिट करूया. 60 मिनिट म्हणजे 80 मधून जे 60 मिनिट आहेत ते इकडे देऊया, इकडे 60 मिनिट देऊया. म्हणजे इथे 80 मधून 60 मिनिट इकडे दिले तर इथे उरणार आहे 20 मिनिट उरणार आहे मुलांनो. आणि आपल्याला माहित आहे 60 मिनिट म्हणजेच काय होतं, 1 तास होतो. म्हणजेच हे जे 4 तास आहे याच्यामध्ये आपल्याला हा 1 तास ऍड करावा लागेल, म्हणजेच होणार आहे 5 तास. म्हणजेच याला आपण कसं लिहितो, 5 वाजून 20 मिनिटे किंवा यांची ऍडिशन केल्यावर 5 तास 20 मिनिटे. तर बघा पहिला पर्याय आहे 4 वाजून 15 मिनिटे, दुसरा पर्याय आहे 6 वाजून 30 मिनिटे, तिसरा पर्याय आहे 5 वाजून 20 मिनिटे आणि चौथा पर्याय आहे 8 वाजून 40 मिनिटे. तर बघा मुलांनो, तुम्ही सांगितलं आहे पर्याय क्रमांक 3, म्हणून मी 3 वर क्लिक करत आहे. आपण सगळ्यात शेवटी चेक करूया की आपली किती प्रश्नाची उत्तरे बरोबर आहेत आणि किती चुकीचे. आता बघा तिसरा प्रश्न आपण झालेला आहे. चौथा प्रश्न बघूया. चौथा प्रश्न काय आहे, घड्याळाच्या तपकडीवर पूर्ण वर्तुळाचे रिकामी जागा भाग केलेले असतात. तर बघा घड्याळाच्या तपकडीवर पूर्ण वर्तुळाचे किती भाग केलेले असतात, शाबाश. बघा पहिला पर्याय आहे 15, दुसरा पर्याय आहे 30, तिसरा पर्याय आहे 90 आणि चौथा पर्याय आहे 60. तर किती भाग केलेले असतात मुलांनो, व्हेरी गुड. तुम्ही सांगितलं आहे पर्याय क्रमांक 4 वर मी क्लिक केलेला आहे. आता आपण पुढे वळूया आणि बघा मुलांनो, पाचवा प्रश्न आपल्या समोर आहे. 3 तास 20 मिनिटे रेल्वेने प्रवास आणि 2 तास 15 मिनिटे बसने प्रवास केला तर एकूण किती वेळ प्रवास केला. म्हणजे बघा बसनी प्रवास केल्याचा वेळ वेगळा आहे आणि रेल्वेने प्रवास केल्याचा वेळ वेगळा आहे. आता इथे एकूण वेळ काढायचा आहे, म्हणजे व्हेरी गुड, तुम्ही बरोबर सांगितलं. यांची बेरीज करावी लागेल. बघा बेरीज केलीस तर किती उत्तर येणार आहे, 20 आणि 15 मिनिटं केले म्हणजे तुम्ही सांगितलेलं आहे. बघा पहिला पर्याय आहे 5 तास 35 मिनिटं, दुसरा आहे 2 तास 45 मिनिटं, तिसरा पर्याय आहे 4 तास 30 मिनिटे आणि चौथा पर्याय आहे 6 तास 60 मिनिटे. तर सांगा मुलांनो काय आहे याचं उत्तर. तुम्ही सांगितलेलं आहे पर्याय क्रमांक 1, म्हणून मी 1 वर क्लिक केलेलं आहे. आणि आता आपण पुढे वळूया मुलांनो. 6वा प्रश्न बघा, 24 तास पूर्ण होताच डिजिटल घड्याळात रात्री 12 या वेळेला रिकामी जागा असे लिहितात. तर बघा 24 तास समजा पूर्ण झाले तर डिजिटल वॉच मध्ये कसं आपल्याला दिसते. बघा चारही पर्यायाचं तुम्ही व्यवस्थित निरीक्षण करा आणि सांगा मुलांनो कसं दिसतं आपल्या समोर. व्हेरी गुड. तुम्ही सांगितलेले पर्याय क्रमांक 1, म्हणून मी 1 वर क्लिक केलेला आहे. आणि पुढे वळूया. बघा आता प्रश्न 7वा काय आहे, दुपारच्या 12च्या आधीची वेळ, 12च्या आधीची जी वेळ असते रिकामी जागा अशी सांगतात. तर बघा आधीच्या वेळेला काय म्हणतात आपण, आधीची वेळ सांगताना आपण पहिला पर्याय आहे AM लावतो, PM लावतो, PA लावतो की MA लावतो. तर बघा 12च्या आधीची वेळ आहे मुलांनो, सांगा. व्हेरी गुड. खूप सोपी प्रश्न आहे आणि तुम्ही सांगितलेला आहे पर्याय क्रमांक 1, म्हणून मी 1 वर क्लिक केलेला आहे. आता पुढे वळूया आणि आपल्या समोर मुलांनो 8वा प्रश्न आहे. 8वा प्रश्न बघा, 15 तास 30 मिनिटे वजा 11 तास. तर बघा ही वजाबाकी केल्या असता किती उत्तर येणार आहे. तर बघा 30 मिनिटे, इथे मिनिटं काही आहेत का नाही, म्हणजेच व्हेरी गुड. आणि बघा काय उत्तर येणार आहे, 15 तासातून 11 तास गेले तर व्हेरी गुड. पहिला पर्याय आहे 2 तास 45 मिनिटं, दुसरा आहे 1 तास 60 मिनिटं, तिसरा पर्याय आहे 5 तास 70 मिनिटं आणि चौथा पर्याय आहे 4 तास 30 मिनिटं. तर बघा तुम्ही सांगितलेला आहे पर्याय क्रमांक 4, म्हणून मी 4 वर क्लिक केलेला आहे. आता आपण पुढे वळूया. 9वा प्रश्न आपल्या समोर आहे मुलांनो, वाचूया आपण 9वा प्रश्न. तृप्ती 7 वाजता बाहेर गेली. किती वाजता, 7 वाजता बाहेर गेली आणि 11:30 वाजता घरी परत आली तर ती घराबाहेर किती वेळ होती. बघा इथे आपल्याला दोन्ही वेळ माहित आहे मुलांनो, तिची बाहेर जाण्याची वेळ
आणि घरी परत येण्याची वेळ आणि ती किती वेळ घराबाहेर होती हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर बघा मुलांनो, काय उत्तर येईल? 7 वाजतापासून बघा पहिले 11 पर्यंतचा वेळ काढा आणि त्याच्यामध्ये 30 मिनिटं मिळवायची आहे. बघा काय उत्तर येईल? पहिला पर्याय आहे 2 तास 45 मिनिटं, दुसरा पर्याय आहे 4 तास 30 मिनिटं, तिसरा पर्याय आहे 6 तास 35 मिनिटं आणि चौथा पर्याय आहे 3 तास 30 मिनिटे. तर बघा काय येणार आहे मुलांनो 4 पैकी उत्तर? व्हेरी गुड. तुम्ही सांगितलेला आहे पर्याय क्रमांक 2 4 तास 30 मिनिटे. आपण त्याच्यावर क्लिक करूया आणि पुढे वळूया. बघा इथे आपले जे प्रश्न आहेत ते संपलेले आहेत, म्हणजे इथे आपली परीक्षा संपलेली आहे. आपण इथे समाप्त करूया आणि बघूया किती प्रश्न होते मुलांनो. बघा इथे एकूण प्रश्न 10 आहेत, हे चुकीने 10 आलेला आहे आपल्याला. बघा इथे एकूण प्रश्न 9च होते मुलांनो आणि 9 प्रश्न आपण सोडवलेले आहेत. बघा म्हणून एकूण प्रश्न 10च्या ऐवजी इथे 9 पाहिजे होतं. सोडवलेली प्रश्न 9 आहेत मुलांनो आणि जी बरोबर उत्तरे आहेत ती किती आहेत? ती सुद्धा 9 आहेत आणि तुम्ही दिलेलं एकही उत्तर इथे चुकलेलं नाही आहे. आणि वेळ बघा मुलांनो, हा 16 मिनिटं 40 सेकंद लागलेला आहे. तर बघा आपण डिस्कस करत ही टेस्ट सोडवलेली आहे म्हणून थोडा जास्त वेळ लागलेला आहे. तुम्ही एकटं सोडवाल आणि प्रॅक्टिस करून सोडवाल तर नेक्स्ट टाइम तुम्हाला ही परीक्षा सोडवायला अजून कमी वेळ लागेल. आणि मुलांनो, कॉंग्रॅच्युलेट, तुम्ही खूप छान प्रकारे ही परीक्षा दिलेली आहे.